तर ही पावभाजी मी कमी साहित्यात बनवली होती, पण चवीला एकदम मस्त झाली होती आणि पाव पण एकदम टेस्टी लागत होते, कारण की पाव मस्त भाजले गेले होते म्हणून. तर मंडळी, मी पावभाजी बनवायसाठी घेतलं होतं 2 गाजर, 2 आलू, फुलगोबी, पत्तागोबी आणि शिमला मिरची. आलूचे आणि गाजराचे पूर्ण साल कापून घेतले आणि भाज्या कापून घेतल्या सर्व. फक्त त्यामध्ये पत्तागोबी थोडीशी मी एक्स्ट्रा टाकली होती आणि माझ्याजवळ मटर नव्हते, म्हणून मी मटर काही टाकले नाही. आणि त्या भाज्यांना मस्त स्वच्छ धुवून घेतल्या 2 पाण्यामध्ये आणि एका कढईमध्ये तेल तापू दिलं. त्यामध्ये जिरा आणि हळद टाकली आणि त्या भाज्या टाकून दिल्या आणि त्या भाज्यांना पण मस्त मिक्स करून घेतलं. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि मीठ टाकून पण मस्त मिक्स करून घेतलं आणि पाणी टाकून थोडंसं फिरून त्यामध्ये झाकण ठेवून दिलं. कारण की फक्त पाण्यामध्ये बॉईल करायपेक्षा भाजी अशा प्रकारे केली तर जराशी भाजी चव चांगली लागते. आणि मी कधी पण भाजी अशी पाण्यामध्ये उकळत नाही. याला आता हळदी आणि जिऱ्याचा तडका देऊन त्यामध्ये भाजी शिजवत असते. अद्रक आणि लसणाची मस्त पेस्ट करून घेतली बारीक. आणि असं नाही की आपल्याजवळ काही साहित्य नाही तर आपण पावभाजी बनवू नये. आपल्याजवळ जे पण असलं आपण ते पावभाजीमध्ये टाकू शकतो. आणि पावभाजी झाली का पाहिली तर त्याचं पाणी मस्त पूर्ण आटून घेतलं होतं आणि चमच्याने दाबून पाहिलं तर मस्त भाजी चांगली शिजली होती. आणि पावभाजी मॅशरनं मी त्या भाजीला पूर्ण मॅश करून घेतलं. मला या भाजीमध्ये बीटरूट आवडते टाकलेलं, पण माझ्याजवळ बीटरूट पण नव्हतं आणि मटर पण नव्हते, म्हणून मी काही टाकले नाही. आता पुढच्या वेळेस टाकणार. आणि बीटरूटनं मस्त कलर येते भाजीला. आणि 2 पडी तेल टाकलं होतं आणि त्यामध्ये मी 1 चम्मच तूप टाकलं होतं. त्यात जिरं टाकलं आणि कांदा टाकून त्या कांद्याला मस्त फिरून घेतलं आणि त्यामध्ये लगेचच शिमला मिरची पण टाकून घेतली, कारण की शिमला मिरची पण शिजली पाहिजे चांगली. आणि शिमला मिरची पण चांगली शिजली होती आणि त्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून दिली होती आणि ते पेस्ट पण मस्त फिरून घेतली. त्यामध्ये थोडंसं अद्रकचा तुकडा होता राहिलेला, पण म्हटलं जाऊ द्या, काही नाही होत. आणि त्या पेस्टला पण चांगलं होऊ दिलं तेल सुटेपर्यंत आणि त्यामध्ये टोमॅटो टाकून दिले. टोमॅटो तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. कोणी कोणी टमाटरची पेस्ट पण टाकते त्यामध्ये करून, पण मी टाकते नाही. आता पुढच्या वेळेस मी टमाटरची पेस्ट करून पावभाजीमध्ये टाकणार. आणि त्या टमाटरमध्ये मी टाकलं थोडंसं मीठ आणि चांगलं मिक्स केलं आणि त्यावरती झाकण ठेवून दिलं, कारण की टमाटर मस्त शिजतं म्हणून. आणि मग त्यावरचं झाकण काढलं, ते भाजी चांगली मिक्स केली आणि त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची आणि घरचं तिखट, हळद आणि एव्हरेस्टचा पावभाजी मसाला 2 चम्मच टाकले. आणि तुम्ही कोणता पण पावभाजी मसाला या पावभाजीमध्ये टाकू शकता. मला तर हे एव्हरेस्टचंच आवडते, म्हणून मी एव्हरेस्टचीच टाकली पावभाजी मसाला. आणि त्या मसाल्याला चांगलं मिक्स केलं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि मीठ टाकून पण मस्त मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये थोडासा कोथिंबीर टाकला आणि त्या कोथिंबीरला मिक्स केलं आणि थोडंसं पाणी टाकून त्यावरती झाकण ठेवून शिजू दिलं 2 मिनटं. आणि भाजी शिजली का पाहण्यासाठी त्याच्यावरचं झाकण काढलं. मस्त भाजी शिजलेली होती मसाला जसं. त्या मसाल्याला मस्त तेल सुटलेलं होतं. त्या मसाल्याला चांगलं मिक्स केलं आणि त्याला पण थोडंसं पावभाजी मॅशरने मॅश करून घेतलं, कारण की पावभाजी म्हटल्यावर पावभाजीला पण मॅश करणं पडते आणि मसाल्याला पण मॅश करणं पडते. आणि त्यामध्ये पावभाजी टाकून दिली आणि पावभाजीला पण चांगलं मिक्स करून घेतलं. आता सध्या तर ती घट्ट वाटत आहे पावभाजी, पण ज्यावेळेस त्यामध्ये पाणी टाकू त्यावेळेस मस्त दिसणार. आणि चमच्याने मी त्या पावभाजीला चांगलं मिक्स केलं आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली. ती कोथिंबीर पण टाकून थोडंसं मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये टाकलं थोडंसं पाणी, कारण की आपल्याला ते भाजी थोडीशी पतलीच पाहिजेत म्हणून. आणि पावभाजी मॅशरने त्या भाजीला चांगली मिक्स करून घेतली. या भाजीला आपल्याला जेवढं मिक्स केलं जाणार मॅशरनी तोपर्यंत त्याला मॅश करत राहायचं आहे, कारण की तेवढीच चव चांगली लागते. आणि या भाजीवरती मी थोडासा पावभाजी मसाला वरतून टाकला होता स्प्रिंकलर करून. आणि अजून त्या भाजीला मिक्स केलं आणि त्यावरती झाकण ठेवलं. थोडासा कोथिंबीर टाकून दिला होता पहिलेच. 5 मिनटं भाजीला शिजू दिलं आणि त्यावरचं झाकण काढून पाहिलं तर मस्त भाजी शिजली होती चांगली.
आणि मस्त झाली होती भाजी तयार. मला थोडीशी अशी आवडते भाजी, म्हणून मी अशीच तयार केली आणि तिला अजून मॅश केलं शिजल्यावरती आणि थोडासा मोठा जाळ केला गॅसचा आणि त्या भाजीला शिजू दिलं आणि पाव ते भाजी काढून घेतली. त्यामध्येच पाव चांगले शेकून घेतले आणि झाली आपली भाजी तयार. या मग खायला. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.